जिलबी मऊ होते का? कुरकुरीत बनत नाही? तर या 8 चुका तुम्ही करत आहात आणि आज त्या सगळ्या मी सांगणार आहे. शेवटची चूक खूप इम्पॉर्टंट आहे. चूक नंबर 1, बॅटर चुकीचा बनवणं. पहिली आणि सगळ्यात कॉमन चूक म्हणजे बॅटर चुकीचा बनवणं. खूप पातळ असेल तर जिलबी शेप धरत नाही आणि खूप जाड असेल तर आतून कच्ची राहते. म्हणून बॅटर नेहमी मध्यम ठेवा, रिबनसारखा व्हायला पाहिजे. चूक नंबर 2, फर्मेंटेशन स्किप करणं. दुसरी मोठी चूक म्हणजे फर्मेंटेशन स्किप करणं. यामुळे जिलबीला तो खास स्वाद आणि टेक्स्चर येत नाही. झटपट बनवायचं असेल तर इनो टाका. चूक नंबर 3, तेलाचं तापमान. तिसरी चूक म्हणजे तेल खूप गरम किंवा थंड असणं. जास्त गरम तेल असेल तर जिलबी लगेच जळते आणि थंड असेल तर तेल शोषते. मध्यम आचेवर छोटा ड्रॉप टाकून चेक करा. चूक नंबर 4, साखरेचा पाक चुकीचा. चौथी चूक म्हणजे साखरेचा पाक योग्य नसणं. पातळ असेल तर जिलबी गोड लागत नाही आणि जास्त जाड असेल तर कोटिंग बसत नाही. एकतार पाक तयार करा म्हणजे जिलबी परफेक्ट गोड आणि क्रिस्पी बनेल. चूक नंबर 5, पाचवी चूक म्हणजे शेप नीट न बनवणं. यामुळे जिलबी अनइवन दिसते. बॉटल किंवा पायपिंग बॅग वापरा आणि स्थिर हाताने गोल फिरवा. चूक नंबर 6, लिंबाचा रस न टाकणे. पाकात थोडा लिंबाचा रस टाकल्याने साखरेचे खडे म्हणजेच क्रिस्टलायझेशन होत नाही. चूक नंबर 7, जिलबी पाकात टाकण्याची पद्धत. जिलबी कढईतून काढल्या लगेच पाकात टाकावी. जर ती थंड झाली तर ती पाक शोषून घेणार नाही. चूक नंबर 8 आणि शेवटची सगळ्यात इम्पॉर्टंट चूक, जिलबी पाकात जास्त वेळ ठेवणं. खूप लोक जिलबी जास्त वेळ पाकात ठेवतात म्हणून ती सॉफ्ट होते आणि क्रिस्पीनेस जातो. जिलबी फक्त 30 ते 40 सेकंदच पाकात ठेवा, मगच ती परफेक्ट कुरकुरीत बनेल. आता एक छोटीशी टीप आहे. जर तुम्ही झटपट इन्स्टंट जिलबी बनवत असाल तर पिठात थोडं साजूक तूप नक्की घाला. यामुळे जिलबीला छान जाळी पडते आणि ती कुरकुरीत होते. तुम्हाला जिलबीच्या पिठाचे अचूक प्रमाण जाणून घ्यायला आवडेल का? या सगळ्या चुका टाळल्या तर तुमची जिलबी एकदम कुरकुरीत आणि परफेक्ट बनेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच सोप्या टिप्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि परफेक्ट जिलेबीची फुल रेसिपी मी आधी अपलोड केली आहे. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.